चॅनल. तर मला करायचा होता हेअर स्पा. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करूया. बऱ्याचशा माझ्या ताईंना मैत्रिणींना हा व्हिडिओ जो आहे तो हेल्पफुल होऊ शकतो. घरच्या घरी हेअर स्पा आपण कमीत कमी खर्चामध्ये कसा करू शकतो आणि आपल्या सर्व म्हणजे बायकांना परवडेल असा हा हेअर स्पा मी घरच्या घरी करत असते. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पार्लरचे जे रेट आहेत ते किती हायफाय झालेले आहेत आणि हेअर स्पाचे रेटसुद्धा खूप जास्त आहेत. त्यामुळे आपण कमीत कमी खर्चामध्ये हेअर स्पा कसा करू शकतो घरी मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. एक वेळा मी पार्लरमध्ये गेले होते. हेअर स्पाची मी रेट विचारले त्यांना. म्हणजे आमची सिटी जी आहे ते खूप लहान आहे, मोठी पण नाही आहे. त्यामुळे त्यांनी 600 रुपये मला त्याचे चार्ज सांगितले होते. म्हटलं मी 600 रुपयामध्ये तर भरपूर वेळा हेअर स्पा घरच्या घरी करू शकते. तर मी घरच्या घरीच गेले 4-5 वर्षापासून जो आहे ते हेअर स्पा करत असते आणि रिझल्टसुद्धा खूप छान येत असतो. तर आपल्या केस जे आहे ते हेल्दी होण्यासाठी 3 स्टेप आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. एक ऑइलिंग, त्यानंतर शॅम्पू आणि हेअर स्पा. आपण ऑइलिंग आणि शॅम्पू तर नेहमी करतच असतो, पण ना हेअर स्पा आपण करत नाही कारण की त्याचे चार्जेस खूप जास्त असतात. तर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. खूप कमीत खर्चामध्ये तुम्ही सुद्धा हेअर स्पा घरच्या घरी करू शकता. खूप जास्त जे आहे प्रोडक्टसुद्धा लागत नाही आणि छान असा हेअर स्पा होतो आणि केससुद्धा आपले सिल्की शायनी स्मूथ होतात. आणि हेअर स्पा केल्यानंतर ना जे आपले केस फ्रीझी असतात, ड्राय झालेले असतात किंवा डॅमेज झालेले असतात, ड्रँड्रफ असेल आपल्या केसांमध्ये किंवा आपले केस जे आहे ते हेअरफॉल होत असेल तर आपला हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे कमी होतात हेअर स्पा केल्याने. म्हणून हेअर स्पा मला वाटतं 4-5 महिन्यातनं तरी एक वेळा केला पाहिजे. नाही हर महिन्याला आपण करू शकत, तर 4-5 महिन्यातून एक वेळा नक्कीच केला पाहिजे. त्याने आपले केस जे आहेत ते छान असे शायनी आणि सिल्कीसुद्धा होतात आणि फ्रीझीनेस जो असतो केसातला तो निघून जातो. तर चला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्किप करू नका व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीने हेअर स्पा केलेला आहे. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी हेअर स्पा क्रीम कोणती यूज करते ते तुम्हाला दाखवते. तर मी हिमालयाची जी क्रीम आहे हेअर स्पा क्रीम गेले 4-5 वर्षापासून यूज करते. आणि हिमालया जो ब्रँड आहे तो लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच माहिती आहे, ट्रस्टेड ब्रँड आहे. तर मी याच्या व्यतिरिक्त कधीच दुसरी हेअर स्पा क्रीम यूज केलेली नाही आहे. तर बाकीच्यांचं इफेक्ट कसं आहे ते मला माहीत नाही आहे. तर ह्या ब्रँडमध्ये ना 3 प्रकारचे जे आहे हेअर स्पा क्रीम असतात. तर पहिली जी आहे ते प्रोटीन हेअर क्रीम असते, सेकंड जी आहे ती अँटी डॅन्ड्रफ क्रीम असते आणि थर्ड जी आहे ती अँटी हेअरफॉल क्रीम असते. तर मी ह्यावेळेस ना 2च यूज करणार आहे. आणि हेअर स्पा करण्याच्या आधी ना छान आपल्याला शॅम्पू करून घ्यायचा असतो आणि आपले केस जे आहे ते वेटच असायला पाहिजे, म्हणजे पूर्ण कोरडे नको असायला. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की आपलं जे पाण्याचे ड्रॉप्स असतात ना ते आपल्या केसातून खाली नको पडायला. तर मी छान असा शॅम्पू करून घेतलेला आहे आधी. आणि जी मला ह्या वेळेस ना खूप जास्त हेअरफॉल होत होता तर मी अँटी हेअरफॉल क्रीम आधी यूज करणार आहे. म्हणजे स्कॅल्पमध्ये जी आहे ती अँटी हेअरफॉल क्रीम मी लावून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ही व्हाईट अशा क्रीमी बेसमध्ये येत असते आणि छान असं पूर्ण स्कॅल्पला लावून घ्यायचं. ती लावताना ना हळूहळू अशी मसाज करायची जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वाढतं आणि आपला हेअरफॉल जो आहे तो थांबण्याला मदत होते. तर अँटी हेअरफॉल क्रीममध्ये ना भृंगराज आणि आवळा असते. तुम्हाला तर माहितीच आहे की भृंगराज आणि आवळा आपल्या केसांसाठी किती बेनिफिट असतो. आणि बऱ्याचशा म्हणजे शॅम्पूमध्ये, ऑइलमध्ये आणि हेअर स्पामध्ये हे जे 2 इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे त्याच्यामध्ये यूज केलेले असतात आणि आपल्या केसांसाठी खूप जास्त हे लाभदायक असतात. तर छान मी बघा हळूहळू अशी मसाज करते. पूर्ण स्कॅल्पमध्ये मी ते लावून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता जो व्हाईट कलरचा जो टेक्स्चर होता ना तो पूर्णपणे जो हळूहळू जो आहे तो कमी होत चालला आणि केसांमध्ये तो छान प्रकारे ॲब्झॉर्ब झालेला आहे. आणि छान मी असं हळूहळू थोडं 5 ते 10 मिनटं स्कॅल्पला मसाज करून घेणार आहे. आणि जे उरलेले आपले खालचे केस आहेत ना तिथे मी हेअर प्रोटीन क्रीम लावणार आहे जेणेकरून माझे खूप जास्त फ्रीझी झाले आहेत आणि ड्रायसुद्धा झालेले आहेत. ते प्रोटीन क्रीममुळे ना छान माझे केस स्मूथ, शायनी आणि सिल्की होतील. तर प्रोटीन क्रीममध्ये ना चिप्पी म्हणजे की बेसन आणि आवळा जे आहे त्यांनी मिक्स केलेला आहे. आणि सेंट इतका सुंदर आहे ना, याचा फ्रेग्रेन्स जो आहे तो खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि खरंच सांगते मी हेअर स्पा केल्यानंतर ना इतके छान केस होतात ना, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. थोडं 5-10 मिनटं जे आहे ते मी छान अशी मसाज करून घेणार आहे जेणेकरून जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होईल. हळूहळू करायची, खूप फास्ट आणि जोरात नाही करायची, हळूहळू. आता तुम्हाला इथे फास्ट दिसत असेल पण मी हळूहळू केलेली आहे. आणि छान मसाज करून झाल्यानंतर ना मी छान असा जुडा मारून झाल्यानंतर ना आपल्याला
याला स्टीम द्यायची आपल्या केसांना. तर मी हे हेअर कॅप स्टीम कॅप आहे ही मी फ्लिपकार्टवरनं मागवलेली होती. 4-5 वर्ष झाले असेल. जेव्हा कोरोना स्टार्ट झाला होता ना तेव्हा मी हे मागवलेली होती आणि खूप उपयोगात येते मला ही. मला वाटतं मी 350 किंवा 450ला अशी काहीतरी प्राईस होते, तर मला काही आठवत नाही, पण जास्त प्राईस नाही आहे हे कॅपची. आणि याच्यामध्ये 2 मोड असतात, एक हाय आणि लो. तर तुम्हाला ना हेअर स्पा केल्यानंतर याला 10 ते 15 मिनटं आपल्या डोक्यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं स्टीम द्यायची आहे. थोडं हाय वर करायचं, मग नंतर थोडंसं हीट वाढली ना की लोवर करून घ्यायचं. आणि शॉक वगैरे काहीच लागत नाही त्याला. आतून जे आहे ते पॉलिथिन लावलेली असते आणि शॉक वगैरे लागण्याचं काही चान्सेस नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मी स्टार्ट केलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटं मी याला ठेवणार आहे. आता तुमच्याकडे हेअर स्पा जे कॅप आहे ती नसेल ना तर काही हरकत नाही. तुम्ही छान असा जो कॉटनचा टॉवेल असतो ना तो छान अशा गरम पाण्यामध्ये भिजत टाकायचा आणि पिळून घ्यायचा आणि तो जो टॉवेल आहे तो आपल्या केसांना गुंडाळून घ्यायचा. परत थंड झाल्यावर परत गरम पाण्यात टाकायचा, परत पिळायचा आणि छान असं आपल्या केसांना परत लावायचं. तर 10 मिनटं तुम्हाला असं करायचं आहे. आणि जर ते तुम्हाला थोडंसं ट्रिकी वाटत असेल परत काढणं वगैरे, तर छान आपल्याकडे हे असतं ना हेअर ड्रायर असतं ना त्याच्याने सुद्धा तुम्ही जी स्टीम निघते गरम त्याची, तर त्याच्याने सुद्धा तुम्ही त्याला स्टीम देऊ शकता. तर असा हेअर स्पा आपण घरच्या घरी छान पद्धतीने करू शकतो. आणि हेअर स्पा केल्यानंतर ना मग आपल्याला शॅम्पू नाही करायचा आहे लगेच, फक्त केस जे आहेत ना छान असं पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी जो आहे तो आपल्याला छान असा शॅम्पू करायचा आहे. शॅम्पू केल्यानंतर मग तुम्हालाच कळेल की आपले केस जे आहे ते किती छान असे स्मूथ आणि सिल्की आणि शायनिंग, थोडेसे स्ट्रेटसुद्धा होऊन जातात. तर आपण घरच्या घरी अशा प्रकारे हेअर स्पा करू शकतो. आणि शॅम्पू केल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट केला गेला नाही, कारण मला ना ब्लीच वगैरे सुद्धा करायचं होतं. तर मी तुम्हाला फोटो ॲड करून देईल याच्यामध्ये की माझे जे केस आहेत ते कसे दिसत होते नंतर. केस किती शायनी आणि स्ट्रेट झालेले आहेत माझे. आणि व्हिडिओ काढायचा विसर पडला मला, पण मी फोटो लावलेले आहेत. आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो होतो त्याचे हे फोटो आहेत, तर तेच मी इथे ॲड केलेले आहे. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.